श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांना ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे तुमचे स्वामी आहेत आणि जेव्हा स्वतःचा स्वामी वक्री होतो तेव्हा ते तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी येतात. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही जे कष्ट करत होता, ज्या संघर्षातून जात होता, त्या सर्वांची चीज होण्याची वेळ आता आली आहे. ग्रहाच्या या हालचालीमुळे शनिदेव आता तुमच्याच राशीवर आणि तुमच्याच जीवनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. हा काळ तुमच्यासाठी भीतीची नसून तुमच्या स्वतःच्या शक्तीला ओळखण्याचा आणि तुमच्या सुप्त गुणांना बाहेर काढण्याचा एक सुवर्ण काळ आहे. या 128 दिवसाच्या काळात शनिदेव तुमच्या कुंडलीत अशी काही स्थिती निर्माण करत आहे की तुम्ही घेतलेला कोणताही धाडसी निर्णय तुम्हाला भविष्यात मोठे फळ देणार आहे. अनेकदा आपण नशिबाला दोष देतो, पण लक्षात ठेवा, शनिदेव तुम्हाला आता नशिबाच्या मदतीने नाही तर तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या जोरावर उभे करणार आहेत. ही वक्री चाल तुमच्यासाठी एक बॅकलॉग क्लिअर करण्यासाठी आहे. म्हणजे तुमच्या भूतकाळातील लागलेली अपूर्ण कामे, प्रबलित निर्णय, जुने वाद मिटवण्यासाठी हे ब्रह्मांड तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात तुमचा आत्मविश्वास गगनाला भेटणार आहे. तुम्हाला जाणीव होईल की तुमच्यासमोर आलेले मोठे अडथळे हे केवळ तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी होते. हे 128 दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातील ट्रान्झिशन फेज आहे, जिथे तुम्ही एक सामान्य पातळीवर थेट प्रगतीच्या शिखराकडे कूच करणार आहात. आता वेळ आली आहे ती शांत बसण्याची नाही तर शनिदेवाच्या आशीर्वादाने स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरण्याची. तर तयार व्हा, कारण तुमच्या आयुष्याचा हा भाग आता एक मोठा सकारात्मक वळण घेणार आहे. तर आता आपण वळूया तुमच्या करिअरकडे, जिथे तुम्हाला 128 दिवसात सर्वात मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून नोकरीच्या ठिकाणी तुम्ही करत असलेली मेहनत, तुमचे कष्ट आणि वरिष्ठांच्या नजरेत येण्यासाठी धडपड असलेले तुमचे प्रयत्न यांना आता फळ मिळणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची पदोन्नती रखडली आहे किंवा तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार पगार मिळत नाही, तर हा काळ तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. शनिदेवाच्या विशेष प्रभावामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे सर्वस्व वाढणार असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या निर्णयाचा आदर करतील आणि तुम्हाला अधिक जबाबदारीची पदे सोपवली जातील. दुसरीकडे, जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा आहे. अनेक नामवंत कंपन्यांकडून तुम्हाला संधी मिळण्याचे योग आहेत आणि तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे यश तुम्हाला सहज मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामात नवीन तंत्रज्ञान आणि शिस्त आत्मसात करावी लागेल. जे लोक सध्या बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ही काळ भाग्याचा आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांच्या मनासारखी नोकरी मिळवण्याची दाट शक्यता आहे. या काळात घेतलेली कोणतीही नोकरी किंवा करिअरमधील निर्णय तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक ध्येय देणारा ठरेल. व्यावसायिकासाठी तर हा काळ सुवर्ण काळ आहे. जर तुमचा व्यवसाय संथ गतीने चालला असेल तर या 128 दिवसात त्यात अचानक तेजी येईल. नवीन ग्राहकाशी होणारे तुमचे करार यशस्वी होतील आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला लागणारी गुंतवणूक किंवा भांडवल सहज उपलब्ध होतील. शनिदेव तुम्हाला या काळात संयम आणि नियोजनाचे फळ देणार आहे. त्यामुळे आळस झटकून कामात पूर्णपणे झोकून द्या, कारण तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला केवळ कौतुकाच्या स्वरूपात नाही तर थेट बँक बॅलन्समध्ये वाढ झाल्याचे दिसणार आहे. हे यश तुमच्यासाठी केवळ करिअरच नाही तर समाजात तुमचा मानसन्मानही वाढवणारे ठरेल. तर आता चर्चा करूया तुमच्या सर्वात जिव्हाळ्याच्या विषयावर, तो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि लक्ष्मीची प्राप्ती. तर कुंभ राशीच्या जातकांनो, शनिदेवाचे वक्री होणे हे तुमच्यासाठी धनवर्षाचे संकेत घेऊन येत आहे. गेल्या अनेक काळापासून आर्थिक ओढताण किंवा अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट कोलमडले होते, तर आता काळ बदलला आहे. तुमच्या कुंडलीतील धनस्थानावर होणारे बदल हे सूचित करत आहे की तुमच्याकडे येणारे उत्पन्नाचे मार्ग आता अधिक रुंद होणार आहेत. तुम्हाला केवळ मेहनतीचे फळ मिळणार नाही तर अचानक मिळणाऱ्या धनलाभाचे मोठे योगही 128 दिवसात दिसत आहेत. जर तुम्ही बराच काळ एखादी मोठी मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले असेल, मग ते नवीन घर असो, दुकान असो किंवा स्वतःची हक्काची गाडी, तर आता ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे.
शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा सोन्या चांदीमध्ये केलेली मोठी गुंतवणूकही भविष्यात तुम्हाला दामदुप्पट परतावा देऊ शकते. विशेषतः जे लोक जमिनीशी संबंधित व्यवसाय, बांधकाम किंवा लोखंडाच्या व्यापारात आहेत, त्यांना या काळात अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त नफा मिळताना दिसेल. मात्र या आर्थिक भरभराटीच्या काळात तुम्हाला थोडा विवेकी राहण्याचा सल्ला दिला जातो. उत्साहाच्या भरात चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे तुमची जुनी अडकलेली देणी किंवा कोणाकडे तरी तुमचे पैसे अडकलेले असतील तर ते आता स्वतःहून तुमच्याकडे परत येतील. शनिदेव हे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर करून तुमच्या बँक खात्यात स्थिरतेची भर घालणार आहेत. तुमची आर्थिक नियोजनाची पद्धत या काळात अधिक प्रबल होईल आणि तुम्ही केवळ पैसा कमवणार नाही तर तो वाचून त्यांची संपत्तीमध्ये रूपांतर कशी करायची याचे कसबशी तुम्हाला उमजेल. थोडक्यात सांगायचे तर हा काळ तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा असून येणाऱ्या दिवसात तुम्हाला पैशाची चिंता करण्याची गरज नाही. इतपत तुमचा धनयोग प्रबळ झाला आहे. करिअर आणि पैशाच्या पलीकडे जाऊन तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि कौटुंबिक नात्यात या काळात खूप महत्त्वाचे बदल घडणार आहेत. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आपल्या नात्यात कधीकधी आपण कामाच्या व्यापात किंवा स्वतःच्या हट्टहासात समोरच्याच्याच भावनाकडे दुर्लक्ष करतो. पण शनिदेव आता तुम्हाला नात्याची खरी किंमत शिकवणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यासोबत जर काही दिवसापासून दुरावा किंवा संवादहीनता निर्माण झाली असेल तर आता ही अडचण दूर होऊन पुन्हा एकदा घरात आनंदाचे वारे वाहू लागतील. एकमेकांना समजून घेण्याची नवी दृष्टी तुम्हाला या काळात मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे 128 दिवस तुम्हाला सावधान राहण्याचा इशारा देत आहेत. या काळात कामाचा ताण आणि मानसिक दगदग यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा पोटाच्या तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शनिदेव तुमच्याकडून कष्टाची अपेक्षा करत आहेत, पण शरीराला वेळेवर विश्रांती देणे ही सुद्धा एक प्रकारची शिस्तच आहे. घराबाहेरचे तेलकट, तिखट अन्न टाळून घरगुती स्वस्तिक आहारावर भर द्या आणि स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज किमान 15-20 मिनिटे काढून व्यायाम किंवा चालण्यावर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक आणि नात्यामध्ये तुम्हाला थोडा संयम पाळावा लागेल. कधीकधी आपल्या स्वभावातील हट्टीपणा किंवा मी म्हणतो तेच खरे हा दृष्टिकोन नात्यात कडुवा निर्माण करतो. त्यामुळे वक्री काळात कोणाशीही वाद घालताना किंवा रागाच्या भरात निर्णय घेताना दोनदा विचार करा. तुमच्या प्रियजनांना तुमच्या वेळेची आणि प्रेमाची गरज आहे. त्यामुळे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात रमण्यापेक्षा कुटुंबासोबत दररोज वेळ घालवा. जेव्हा तुमचे घर आनंदी असते तेव्हाच तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होतो. त्यामुळे प्रेम आणि आरोग्याचा समतोल राखणे हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरेल. तर मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतले की 128 दिवस तुमच्या आयुष्यात कोणती मोठी क्रांती घडू शकतात. पण लक्षात ठेवा, शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत आणि त्यांना केवळ तुमचे कष्टच नाही तर तुमची निष्ठा आणि शिस्त ही प्रिय असते. शनीच्या या वक्री काळातील नकारात्मक प्रभाव नष्ट करून त्याला तुमच्या हिताचे करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय सांगत आहोत, जे तुमच्या आयुष्यातील सकारात्मकतेचा महापूर आणतील. हे उपाय केवळ अंधश्रद्धा नसून ते तुमच्या मनात एकाग्रह करण्याचे आणि शनिदेवाची कृपा मिळवण्याचे एक माध्यम आहे. सर्वात पहिला उपाय आणि प्रभावी उपाय म्हणजे हनुमान चालीसा. दर शनिवारी किंवा शक्य असल्यास दररोज रात्री शांत चित्ताने हनुमान चालीसाचे पठण करा. यामुळे तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि कोणत्याही संकटाशी लढण्याची आंतरिक शक्ती तुम्हाला प्राप्त होईल. यासोबतच शनिवारी गरजूंना काहीतरी दान करा. हे दान पैशाच्या स्वरूपात असणे गरजेचे नाही. तुम्ही कोणालाही जेवण देऊ शकता किंवा पक्ष्यांना पाणी ठेवू शकता. तसेच रोज सकाळी लवकर उठून उगत्या सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा, ज्यामुळे तुमची आत्मशक्ती वाढेल आणि तुम्हाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळेल. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे शिस्त. शनिदेवांना शिस्तप्रिय लोक आवडतात. या 128 दिवसात कोणत्याही शॉर्टकटचा वापर करू नका, कोणाचीही फसवणूक करू नका आणि खोटे बोलणे पूर्णपणे टाळा.
आपल्या दैनंदिन कामात सातत्य ठेवा. जर तुम्ही या लहान पण प्रभावी उपायाचे पालन केले तर शनिदेव स्वतः तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतील. आता या माहितीचा वापर करा आणि तुमच्या नशिबाला नवी दिशा द्या. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि जेणेकरून भविष्यातील प्रत्येक ग्रहमानाची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर करूया आपल्या आयुष्याची नवी सुरुवात.